स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आज आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय हा घटक अभ्यासणार आहोत. युनिट 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज म्हणजे भौतिक राशींचे मापन. बघूया. ऑब्झर्व द डिस्कस, निरीक्षण करा, चर्चा करा. हाऊ आर द व्हेरियस आर्टिकल्स अँड मटेरियल्स शोन इन द पिक्चर्स मेजर्ड. चित्रात दाखवलेल्या वस्तू व पदार्थाचे मापन कसे केले जाते. आपण वांगी किलो, आधा किलो अशा पद्धतीने मोजमाप करतो. दोरा मीटर, सेंटीमीटर. भाजीची एक पेंडी असं आपण एक पेंडी, 2 पेंडी 5 रुपये 10 रुपयाला घेतो. दूध लिटरमध्ये. अंगठी, सोन्याची अंगठी किंवा सोनं असो चांदी असो ग्रॅममध्ये आपण मोजमाप करतो. आणि कापड तर माहीत आहे तुम्हाला, दुकानात आपण गेलो की 1 मीटर कापड द्या असं आपण मोजमाप करून मागत असतो. फिजिकल क्वांटिटी भौतिक राशी. इन डे टू डे लाईफ वी मेजर मेनी थिंग्स सच ॲज द वेट ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फूड ग्रेन्स, टेम्परेचर ऑफ द बॉडी or some liquids, volume of liquids, density of various substances in the speed of vehicles etc. दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू व पदार्थाचे मापन केले जाते. उदाहरणार्थ फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान, शरीर व द्रव पदार्थ यांचे तापमान, द्रव स्थायू वायू यांचे आकारमान, विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग इत्यादी आपण मापन करत असतो. क्वांटिटीज सच एज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड अ फिजिकल क्वांटिटी. मग वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते. अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर युज्ड टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य, व्हॅल्यू म्हणजे मूल्य व युनिट म्हणजे एकक यांचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, स्वराली वॉक्स 2 किलोमीटर्स एव्हरी डे. इन दिस एक्झाम्पल 2 इज द व्हॅल्यू अँड किलोमीटर इज द युनिट युज्ड टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्टन्स विच इज फिजिकल क्वांटिटी. आता इथे एक छान उदाहरण दिलेलं आहे बघा. स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते. या उदाहरणामध्ये अंतर या भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करताना 2 हे 2 किलोमीटर, मग 2 हे अंतराचे मूल्य असून किलोमीटर हे अंतराचे एकक आहे. म्हणजेच किलोमीटर हे काय झालं, युनिट झालं, असं वापरले आहे. आपण मास, वस्तुमान आणि वेट, वजन हे पाहण्याआधी हे बॉक्समध्ये काय दिलेलं आहे बघा. स्केलर क्वांटिटी म्हणजेच अदिश राशी. अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इट्स कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. केवळ परिमाणांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच अदिश राशी होय. फॉर एक्झाम्पल, ओनली मॅग्निट्यूड अ व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज्ड टू एक्सप्रेस क्वांटिटीज सच ॲज लेंथ, ब्रेड्थ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क etc. उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणांचाच म्हणजेच मूल्य व एककांचाच वापर होतो. Thus we say that the length of a tunnel is 2 kilometers. The fever temperature is 101 degree Fahrenheit etc. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर आणि 101 अंश फॅरेनहाइट ताप इत्यादी. पुढे वेक्टर क्वांटिटी म्हणजेच सदिश राशी. द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली वेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आर वेक्टर क्वांटिटीज. विस्थापन व वेग ह्या सदिश राशी आहेत. फॉर एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर्स टुवर्ड्स द नॉर्थ, द एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ व्हेलोसिटी ऑफ 500 km/h टुवर्ड्स मुंबई. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किमी प्रति तास वेगाने चाललेले विमान, असे आपण उदाहरण देऊ. मास म्हणजेच वस्तुमान. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टॅन्सेस इज कॉल्ड अ मास. वस्तुमान कशाला म्हणतात? पदार्थातील द्रव्य संचयाला. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेसिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया.
पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते म्हणजे जडत्व असते. मास इज अ क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. द लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते. मास इज अ स्कॅलर क्वांटिटी. आपलं झालेलं आहे स्कॅलर क्वांटिटी कशाला म्हणतात ते. परिमाणांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणाऱ्या राशीच म्हणजेच अदिश राशी होय. मग वस्तुमान ही अदिश राशी आहे. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनिवेअर इन द वर्ल्ड. म्हणून जगात कोठेही गेले तरी बदलत नाहीत. मात्र द क्वांटिटीज मास अँड वेट आर हावेअर डिफरंट. ग्रॅम अँड किलोग्रॅम आर द युनिट ऑफ मास. मात्र वस्तुमान आणि वजन या दोन भिन्न राशी आहेत. वस्तुमान ग्रॅम आणि किलोग्रॅम या एककात मोजतात. वेन वी यूज द टू पेन कॉमन बॅलन्स इन अ शॉप वी कम्पेअर टू मासेस. दुकानदाराकडे दोन पाड्यांचा तराजू वापरून आपण दोन वस्तुमानांची तुलना करतो. पुढे आहे वेट. वेट म्हणजे वजन. व्हॉट वी मेजर इन ग्रॅम्स किलोग्रॅम्स इन मास अँड नॉट वेट. ज्या वस्तू आपण ग्रॅम किलोग्रॅममध्ये मोजतो याचे वजन नसून वस्तुमान आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन धिस मास इज कॉल्ड इट्स वेट. या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. देअरफॉर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणून वजन हे सदिश राशी आहे. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. ती पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भरते. विल इट बी पॉसिबल टू यूज वन अँड द सेम युनिट द मेजर फिजिकल क्वांटिटीज सच एज मास वेट डिस्टन्स वेलोसिटी टेम्परेचर. वस्तुमान वजन अंतर वेग तापमान इत्यादी भौतिक राशींचे मोजमाप करत असताना एकाच एककाचा वापर करता येईल का? इन एव्हरीडे अफेअर्स वी मेजर मेनी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या भौतिक राशींचे मोजमाप करत असतो. ॲज दिस फिजिकल क्वांटिटीज आर डिफरंट फ्रॉम इच अदर अ स्पेसिफिक युनिट इज युज्ड टू मेजर इच क्वांटिटी. भौतिक राशी एकमेकापासून भिन्न असल्याने प्रत्येक राशीचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट एकक वापरले जाते. देअरफॉर डिफरंट युनिट्स आर युज्ड व्हाईल मेजरिंग डिफरंट क्वांटिटीज. म्हणून वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना त्यानुसार निरनिराळी एकके वापरतात. डू यू नो. तुम्हाला माहीत आहे का? बघूया. आवर बॉडी हॅज वेट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बिंग लेस आवर वेट will turn out to be less there. Our mass, however, is the same at both the places. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असते.